स्वयंभू कोकण मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था ही गेली 20 वर्षापासून घरे देण्याबाबत शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत आहे। याबाबत उच्च न्यायालयात देखील केस दाखल असून तिची सुनावणी सुरू आहे। वेळोवेळी म्हाडा व शासनाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊनही हे अधिकारी जाणीवपूर्वक चालढकल करीत आहेत। मागील 20 वर्षांपासून हक्काची घरे न देता या संस्थेच्या सभासदांना डावलून अन्याय करत आहेत। इतकेच नव्हे तर या संदर्भात PSI महेश शिलार गुन्हे शाखा घाटकोपर यांच्याकडून मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत आहेत। त्यांच्यासोबत असलेले 3 परप्रांतीय व महेश शिलार यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संबंधित संस्थेच्या सदस्यांना म्हाडाकडून तात्काळ घरे उपलब्ध करून द्यावीत यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रल्हाद खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मागासवर्गीय वर घरे न देता गेल्या 20 वर्षापासून झालेल्या अन्यायासंदर्भात आपल्यासमोर मी काही मुद्दे मांडत आहे। विचारलो की स्वयंभू मागासवर्गीय बॅकवर्ड क्लास संस्था गेल्या 21 वर्षापासून म्हाडा प्रशासन, म्हाडा गृहनिर्माण विभाग यांच्याशी सातत्याने प्रयत्न करत आहे। म्हाडा प्राधिकरणाने स्वयंभू मागासवर्गीय संस्थेला 2004 साली ठराव पास करून 84 सदनिका देण्याची मान्यता दिली। 2004 मध्ये 2004च्या नंतर आमच्या सोबत इतर काही संस्था 16 संस्था होत्या। तो सगळा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी 2006ला शासनाकडे पाठवण्यात आला। 16 संस्था असणाऱ्यांपैकी प्रत्येक संस्थेला म्हणजे 15 संस्थेला काही ना काही घरे शासनाने दिलेली आहे। फक्त एकमेव मागासवर्गीय संस्था अशी आहे की त्यांना त्या यादीतून वगळण्यात आले। म्हणजे आजही मागासवर्गीय अन्याय होते, 15 वर्षापूर्वी तेच होत आहे। म्हणजे आमचं असं साधन म्हणाल की तुम्ही 16 दिलं आम्हाला काय देऊ शकला काय? कारण आम्ही देखील शासनाकडे काय फ्री काय मोफत घरं मागत नाही आणि म्हणून शासनाने अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने हा जो मुद्दा आम्ही सातत्याने लावून धरलेला आहे। ही संस्था 2009ला हिवाळी अधिवेशनानंतर देखील या यादीतून आम्हाला वगळण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 महिन्यानंतर आम्ही घरं देतो, परंतु 2009 पासून आजपर्यंत त्यांचे 2 महिने काही संपलेले नाही। त्याही पुढे जाऊन आम्ही त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार त्यांच्याशी बोलणं करत आहोत, पण कुठलाही शासन मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही त्यांना परत ह्या गोष्टीची नवीन GR आला की 2007ला GR जो आहे की त्यामध्ये मागासवर्गीय संस्था ही येते असं लॉयल ज्युडिशरीचा रिपोर्ट आहे। मग 2011 जर GR आला असेल तर तो GR 2004ला लागू पडत नाही। तर आमची संस्था 2004 पूर्वीची आहे। आमच्या बरोबर असणाऱ्या 14-15 लोकांना तुम्ही घरं दिलेली आहे, मग तुम्ही आमच्या म्हणणे काय करता की 2011 GR कसा काय लागू पडतो? यासाठी शासन वर्सेस सोसायटी अशी गेली 2009 पासून आमचं सातत्याने त्या ठिकाणी भांडण चालू। ते चालू असताना प्रत्येक वेळेला त्यांच्याशी करस्पॉन्डन्स करणं, मी वकील पेशा असल्यामुळे आम्ही हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो, शासनाला कन्व्हिन्स करणं की तुम्ही मागासवर्गीयांना काय करता की ज्या लोकांना तुम्ही दिली त्याच पद्धतीने आम्हाला देण्यात यावं। लॉयल ज्युडिशरी त्यानंतर 2019ला एक बैठक झाली। मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव शासनाकडे देता ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुलकर्णी यांना पाठवला। या संस्थेसंदर्भात काय करता येईल का, यांना लिगल काय करता येईल का? त्यास ॲडव्होकेट जनरलने स्पष्ट सांगितलं आहे की ही संस्था गेल्या 20 वर्षापासून शासनातील सातत्याने पत्रव्यवहार करत आहे, त्यांच्याशी व्यवहार करत, त्यांना मागणी करत आहे। तर तुम्ही यांना न डावलता, यांना डावलून चालणार नाही, त्यांना अंशतः का होईना म्हाडाच्या रिपेअर बोर्ड असेल या बोर्डात तुम्ही यांना काही सदनिका देण्यात याव्या। त्यावेळी शासनाने सांगितलं की आमच्याकडे घरच उपलब्ध नाही। आम्ही त्यांना विचारलं की मग ह्याला दरवर्षीच्या लॉटरीमध्ये घरं निघतात, ती कुठल्या पद्धतीने तुमच्याकडे घरं येतात, मग त्यातली आम्हाला काय घरं देता येईल का? परंतु काही संस्थातले जे जातीवादी अधिकारी आहेत, काही म्हाडातले शासनातले आहे, हे कुठल्याही प्रकारच्या मागासवर्गीयांच्या बद्दल धोरण राबवलं जात नाही आणि त्यामुळे जाणीवपूर्वक त्रास दिला जातो। 2011च्या GRचा फक्त आमच्याकडे पाहून केला जातो, यापुढे लॉटरी पद्धतीने घर दिले जातील। परंतु शासनाने मागासवर्गीय संस्था म्हणजे स्वयंभू मागासवर्गीय म्हाडाच्या संस्थेसंदर्भात एक GR आहे, त्यामध्ये मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्थेला
या लॉटरीच्या अटीमधून वगळण्यात येत आहे असं त्या ठिकाणी निर्देशक दिलेलं आहे. पण आमचं असं म्हणा की 2019ला तुम्ही आम्हाला लॉटरीची आट वगळण्यात आली आहे, आरोग्याचा जेवणाचा रिपोर्ट मागत मग आणखी काय करताय? हे जाणीवपूर्वक आमच्यावरती याचे षडयंत्र करून मागासवर्गीय करण्यात लावण्यात येत आहे. त्यानंतर सभापतीने देखील हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. विधिमंडळात चर्चा झाली, 101च्या खाली मुद्दा उपस्थित केला आहे. म्हणजे असे सगळे प्रश्न असं देखील मागासवर्गीय आम्ही धोरण देत नाही असे तर ते स्पष्ट सांगितलं जातं की आमच्याकडे उपलब्ध नाही. तर शेवटी आम्ही महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यांना सांगितलं मागासवर्गीय गेल्या 20 वर्षापासून अन्याय होत आहे, तर आपण याच्यात थोडी दखल घ्यावी. महाराष्ट्र शासनाने किंवा आयोगाने ती दखल घेतली. त्यांनी सगळ्यांनी बोलून घेतलं की बाबा तुम्ही यांना घरं का देत नाही, ही सगळी वस्तुस्थिती त्यांच्याकडे मांडल्यानंतर आयोगाचे असं निदर्शन आलं की खरं तर मागासवर्गीय संस्थेवर या भागाने अन्याय केलेला आहे, या शासनाने अन्याय केला आहे, गृहनिर्माणच्या अधिकाऱ्यांनी अन्याय केला. तर यांना कमीत कमी यांना तुम्ही 84 घरं त्या शासनाने जो ठराव पास केला होता त्याला त्यापैकी कमीत कमी 50 घरं तर देण्यात यावे असा निर्देश, असा आदेश आयोगाने दिलेला आहे. आयोगाने आदेश देऊन देखील शासन मानायला तयार नाही. म्हणजे आमचं म्हणणं की तुम्ही कुणासाठी वाट करताय की जी मागासवर्गीय त्यांचं पिढ्याने पिढ्या त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ती लोक शासनाकडे मोफत किंवा फुकट घरं मागत नाही, ती शासनाकडे सातत्याने प्रयत्न करते की आम्हाला तुम्ही द्या, जी काही घराची किंमत असेल ती भरायला तयार. पण तो शासन याला जाणीवपूर्वक नाकारते, प्रयत्न करते. त्यामुळे आम्ही आयोगाला देखील विनंती केली की जर तुम्ही हे करत नसेल तर जे तुम्ही अधिकारी असतील ज्यांनी मागासवर्गीयावर जाणीवपूर्वक अन्याय केला असेल, अत्याचार केला असेल, त्याला गरज देखील वंचित ठेवलं असेल, त्या प्रत्येकावर अट्रॉसिटी करतात गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा पद्धतीचं जे आहे की याही पुढे आम्ही आता मध्यंतरी आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी एक निवेदन दिले की आम्हाला भेटासाठी भेट द्या. गृहनिर्माण आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनाही आम्ही बोलले की तुमच्याकडे खातं आहे, तुम्ही देणारे हात आहे, तुम्ही फार लोकांच्या बद्दल उदार मतवादी आहात, फार तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये सांगताय की आम्ही प्रत्येकाच्या एक हात जगांना आम्ही लोकांच्या पाठीवर हात ठेवू. आमची विनंती तुमच्या मार्फत त्यांना की तो तरी फार हात आमच्या पाठीवर डोक्यावर ठेवा आणि मागासवर्गीयांना घरं तुम्ही तुमच्या विभागात त्याने देण्यात यावं. प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठला तरी जातीवादी प्रकार ही जी भाषा केली जाते. पण आमचं म्हणणं की मोठा अन्याय काय झाला की मागासवर्गीय काय चूक केली, जर तुम्ही 16 वर्षापूर्वी आम्हाला त्यामध्ये सामावेश केला अशी वेळ आली नसती. आणि आजही शासनाने याचा कुठल्याही प्रकारचं दखल घेतली जात नाही. आता मध्यंतरी त्यांनी निवडली की आम्ही प्रत्येक मागासवर्गीयांना घरं देणार आहेत. मग आम्ही काय त्यात काय चुकी केली? आम्ही त्या शासनाकडे पैसे भरायला तयार, ज्या काय घरांच्या किमती भाड्याच्या नियमाप्रमाणे भरायला तयार. तर अशा प्रकारचं जाणीवपूर्वक लावलंय. या संदर्भात मी नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहिले, राष्ट्रपतींची पण पत्र लिहिले, गव्हर्नरला देखील पत्र लिहिले की तुम्ही तरी लक्ष घाला. म्हणजे महाराष्ट्राच्या एका व्यक्तीला गेल्या 16 वर्षांपासून सातारा लढत असताना मागासवर्गीयांना घरं न देता अन्याय केला जात आहे शासनाकडून. या अन्याय या शासन आमची विनंती आहे की मुख्यमंत्र्यांना कमीत कमी आम्हाला बोलवा चर्चेला बोलून जे काही तुम्हाला निर्णय घेता येतील ते घ्या. आणि मागासवर्गीयांना जे काय आयोगाने जी 50 घरांची जी लिहिले ती तुम्ही आम्हाला 2007च्या JR प्रमाणे जुन्या रेट प्रमाणे घरं देण्यात ही आमची मागणी आहे. आणि ही मागणी आमची सातत्याने आहे. कोर्टाने देखील त्यांना ते तुम्ही आता इम्युनिटी ग्राउंडवरती द्या, आरोग्य जनरल बघू तुम्ही त्यांना घरं द्या. मग हे शासनातले अधिकारी शासन यांना का घरं देत नाही त्या सगळ्या गोष्टीचा चर्चा करण्यासाठी आपल्याकडे काही मुद्दे मांडण्यासाठी त्यासाठी आम्ही सगळं हे केलं. आज आमची विनंती आपल्या मार्फत आहे की आम्हाला जे काही एकनाथ शिंदे आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे हे गृहनिर्माण विभाग आहे. त्यांनी फार प्रत्येक मागच्या भागात सांगितलं की मी न बसणारं काम बसून देतो, आमचं तर कायदेशीर काम आहे. आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला या कायदेशीर कामामध्ये द्या आणि आम्हाला जी काही प्रदान करायची मागणी ती यादीसह त्याच्या किमतीसह आम्हाला देण्यात एवढीच आमची महत्वाची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे देखील आम्ही मागच्या हे पत्र पण दिलं आहे. मुख्यमंत्री असताना मी त्यांना भेटलोय खरं तुम्हाला सांगू, परंतु ते ऐकत नाही, काय विषय समजून घेत नाही. तर आमची आता त्यांना विनंती की आता ठीक आहे, आता तरी कमीत कमी आम्हाला समजून घेऊन आमच्या जो अन्याय झाला गेल्या 20-22 वर्षांपासून अन्याय दूर करावा एवढी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. धन्यवाद. दुसरा जो विषय आहे की स्वयंभू मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था, स्वयंभू गृहनिर्माण मागासवर्गीय संस्था ही संस्थेचा पूर्वी अध्यक्ष होता कदम. मी या संस्थेचा 2009 पासून तर 2021 पर्यंत कायदेशीर सल्लागार होतो. काय या संस्थेचे कायदेशीर कामे बघा. 2021ला संस्थेचा संस्थापक अध्यक्ष एक्सपायर झाला, त्याचा गठन तुम्ही. त्यानंतर 2021 पासून ह्या संस्थेचा मी हात कारभार घेतला
आणि शासन प्रशासन यांच्याकडे हे केले. आता यामध्ये ज्या कदमने यापुढे 2 संस्था स्थापन केल्या होत्या. एक होती स्वयंभू मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था, ही की 2000 पासून स्थापना आहे. ती शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार, कोर्ट कचऱ्या सगळ्या गोष्टी सातत्याने करत आहे. आणि दुसरी जी संस्था त्याने ती एक म्हणून स्थापन केली, फक्त स्वयंभू कोकण गृहनिर्माण संस्था, म्हणजे मागासवर्गीय शब्दाकडे बिगर मागासवर्गीय जंगल काढण्यासाठी 2 अशा पॅरलल संस्था त्याने सुरू केल्या होत्या. आणि हे करत असताना त्याचा अध्यक्ष तो दोन्ही संस्थेचा अध्यक्ष होता. त्याची कमिटी वगैरे होती. फक्त मी स्वयंभू गृहनिर्माण मागासवर्गीय संस्थेचा कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत होतो. पण ज्यावेळी त्याचा मृत्यू झाला तर असं कळलं की त्यांनी काही व्यवहार त्याच्या खात्यावर केले, म्हणजे बिगर मागास संस्थेच्या. आणि परत 3 ते परप्रांतीय लोक आहेत जे त्या संस्थेमध्ये ते कार्यरत होते. तो गेल्यानंतर त्यांना वाटलं ही संस्था असेल, म्हणून त्यांनी या संस्थेसंदर्भात गुन्हा अन्वेषण विभागाला एक तक्रार दिली की आमची ह्या संस्थेकडे फसवणूक झाली. मी तुम्हाला सांगतो की स्वयंभू गृहनिर्माण मागासवर्गीय संस्थेचं बँकेत खातच नाही. बँक खातच नाही, बँक खात काढता येत नाही कायद्याने. कुठल्या बँकेत खातं प्रमुख संस्थेला काढता येत नाही. दुसरी गोष्ट, जे काय केलेले खोटे नाटे आरोप जे आमच्या संस्थेवर केले जातात, बदनाम केलं जातं. आणि तिथला स्थानिक जो अधिकारी, पोलीस अधिकारी, जो अतिशय जातीवादी प्रवृत्तीचा आहे, महेश शेलार, यांना हाताशी धरून संस्थेच्या प्रत्येक सभासदाला त्रास दिला जात आहे. त्यांना मुद्दाम बोलवलं जात आहे, त्यांचे कोटेशन करून घेतले जात आहे. आणि तुम्हाला काहीतरी आम्ही खोट्या गुन्ह्यात करू अशा प्रकारचं त्यांच्याकडे त्यांना हे केले, ते घाबरलेले. आम्ही हीच तक्रार परत आयोगाकडे देखील केली. आयोगाने त्याला स्ट्रिक्टली सांगितलं की जर ही संस्था, ज्या संस्थेचं कुठल्या बँकेत खातं नाहीये, ज्या संस्थेने जे जोशी, रामनिवास जोशी, त्यांच्या तिघांचं नाव, अनुज शर्मा आणि साधना नदी, तिन्ही परप्रांतीय आहेत. हे तिन्ही उच्चवर्गीय परप्रांतीय आहेत. त्याचा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेचा कुठलाही संबंध नाही. त्यांच्या दोघांच्या, अनुज शर्माच्या आणि रामनिवास जोशीच्या खात्यामधून कुठल्याही बँकेत पैसा आलेला नाही ना व्यक्तिगत माझ्याही खात्यात पैसा आलेला नाही. त्यामुळे ही अशी खोटी तक्रार आहे ती चालवली जाते. ज्यावेळेस माझी नियुक्ती 2009 झाली त्यावेळेस संस्थेने मला एक संस्थेचा माझा एक अग्रीमेंट झाला. संस्थेने माझी नियुक्ती केली की मला प्रत्येक घरामागे, कायदे वकील असल्यामुळे प्रत्येक घरामागे 2 लाख रुपये 2 BHKचा फ्लॅट जो पण घर संपत होत नाही तो बहुतेक मी दिली जाणार. आजही गेल्या 10-15 वर्षापासून एकही पैसा मागासवर्गीय संस्थेकडून मी घेतलेला नाही. माझी अपेक्षा अशी आहे की जर त्या संस्थेकडे, मला माहिती मागासवर्गीय संस्थेची गरज नाही तर मी व्यवहार करायचं का, परंतु ते जनरल कॅटेगरीचे लोक म्हणून माझ्याकडे जर चर्चा त्यांना सरळ चांगली संस्थेच्या नियमाप्रमाणे जे कोणी सभासद माझ्याकडे येतील, कारण मला तुम्हाला सर्व्हिस द्यायची, माझा पेशा वकील असल्यामुळे तुम्हाला जर माझ्या टर्म कंडिशन माहीत असेल तुम्ही या, तर मी तुम्हाला काय करू, म्हणजे काही मेंबर 1-2 म्हणजे माझी जी मी लिगल फी एक मेंबर 2 मेंबरकडे जनरल कॅटेगरी घेतली. तोच मुद्दा मोठा करून हे जाणीवपूर्वक पसरवत आहे. याच्या मागे मोठे षडयंत्र आहे. पोलीस मॅनेज केले जात आहे. भाजपचे संघाचे लोक मागासवर्गीय संस्थेसाठी मला बदनाम करण्यासाठी वाटेल ते 1 वर्षापासून प्रयत्न करत आहे. आणि ते हे जाणीवपूर्वक पोलीस अधिकारी करतात. त्यांना पण समजून सांगितलं, त्यांना पण माहित आहे कंप्लेंट खोटी आहे. आणि जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर हे सिव्हिल मॅटर आहे, ते कुठली इन्व्हेस्टिगेट करू शकत नाही. त्या सभासदांना तुम्ही समजून सांगितलं की हे सिव्हिल मॅटर आहे तर तुम्ही कोर्टात जा. ज्यांनी पैसे घेतले त्यांच्या मागेसून तुम्ही कंप्लेंट करा. त्यासाठी मी माझं एक उदाहरण देतो. मी एका माणसाला, मी वकील असं सांगतो तुम्हाला की एका माणसाची मी तक्रार केली, ह्या माणसाने माझे 2 लाख 4 लाख रुपये घेतले. पोलिसांनी सांगितलं सर तुम्ही वकील आहात, तुम्हाला माहिती आहे सिव्हिल मॅटर आहे. आमचं असं म्हणणं आहे या लोकांनी जी खोटी तक्रार केली ते का सिव्हिल मॅटर मध्ये बोलत नाही? तुम्ही का त्याला का जातीय रंग देताय, का त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीचा रंग देताय? म्हणजे तुम्हाला मागासवर्गीय संस्थेला जाणीवपूर्वक बदनाम करायचा तुमचं षडयंत्र आहे. तर माझी अशी विनंती आहे की अनुज शर्मा, रामनिवास जोशी, साधना यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि PSI महेश शेलार यांना निलंबित करून यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. यासाठी मी कायदेशीर लढाई सुरू केलेली, थांबणार नाही. अन्यायाला, आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांचा मी अन्याय, या गोष्टीसाठी आम्ही अन्याय सहन करणार नाही. आम्ही शेवटच्या वाक्यापर्यंत यांच्यासाठी लढू. जर सरकारला हे जाणीव करत नसेल, यांच्या अगेन्स्ट मध्ये मी 9 तक्रारी केलेल्या, पण एकही तक्रारीची दखल घेतली नाही. पण त्यांनी एका साध्या पेपरवरती संस्थेने आमची फसवणूक एवढं केलं तर लगेच आमच्या इन्क्वायरी सुरू झाली. हा कुठला नाही, हे कुठलं सरकार आहे? आमची मुख्यमंत्र्यांनी मिळते की तुम्ही यात लक्ष घालावं आणि जे कोणी असे बायस अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्यात यावं. म्हणजे जर तुम्ही मागासवर्गीला दोन्ही बाजूला एका घराने त्रास देताय
दुसऱ्या बाजूला त्यांची हॅरसमेंट करतात, त्यांना मेंटली डिस्टर्ब करताय, टॉर्चर करताय आणि आमच्यासारखे समाजाचे जर लोक असतील तर त्यांना तुम्ही कुठल्या का त्यांच्यावर दखल घेतली जात नाही, का त्या पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जात नाही. तर माझीच आपल्या मार्फत विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टींना जास्तीत जास्त आपल्याला कशा प्रकारे मागासवर्गीयांच्या संदर्भात जे काही मुद्दे आहेत, घरांचा प्रश्न आहे, हा मुद्दा नाहीच आहे आणि त्यांना जर दाखल केली तर मला वाटतं कदाचित आज जे काही तुम्ही आम्ही आज गरिबांना कमीत कमी घरं मिळतील. उलट तर मी गेल्या 10-15 वर्षापूर्वी लोकांसाठी मुक्त लढतोय, फुकट लढतोय. माझा गुन्हा घेण्यापेक्षा तुम्ही माझ्यावरतीच खोटे केस दाखल धमकी देत आहे आणि वकिलांना देत आहे. म्हणजे अशा प्रकारचा या राज्यामध्ये या शासनाकडून मागासवर्गीय जो अन्याय चालेल तो थांबवायचा असेल तर शासनाला ह्या गोष्टीला आमची विनंती आहे की आमचं देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री, तर आमची विनंती राहील की तुम्ही यात लक्ष घालून जे काही आम्हाला 50 घरं मिळणार ती तुम्ही तुमच्या अर्थामध्ये देण्यात यावी. दुसरी गोष्ट ह्या ज्या जे तुमचे बायस अधिकारी त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना सस्पेंड करण्यात यावे. म्हणजे आता म्हाडाने 440 घरं परत दिलेली आहेत, पुन्हा डबल घरं लागलेली, कुणाला एका घरात 2 लागले आहेत. अशी लोकांनी त्यातली 50 तरी द्या, अवेलेबल आहे तुमच्याकडे. आणि मोठ्या वर्तमानपत्रातून बाकी 440 घरं म्हाडाच्या लोकांनी त्यांना परत केलेले. आम्ही आयोगाला सांगितलं की 440 जी घरं आहेत त्यातली 50 घरं मागासवर्गीय देण्यात यावी. जी काही घरामध्ये 2007च्या नियमाप्रमाणे ज्याप्रमाणे जी काही घराची आम्ही भरायला तयार. म्हाडाने प्राधिकरणाला आमच्याकडे घरं उपलब्ध नाही म्हणजे इतके खोटे बोलताय. मग आम्ही मिलिंद शंभरकरांची भेट घेतली का? नाही, मिलिंद शंभरकर हे रिपेअर बोर्डाचे आहे, हा पॉलिसीचा मुद्दा आहे, हा काही सरकारी अधिकाऱ्यांचा मुद्दा आहे. कुठलाही हा मुद्दा जो निगडीत आहे हा मुद्दा आहे गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे. बाकीचे कोणाला जे यांना भीक घालत त्याला आधी दादासारख्या लोकांनी त्यांना झालं की यांना तुम्ही त्रास काय देता द्या, देतो म्हणाले. नंतर बघतो आम्ही नाही गेलं, काय करणार आपण त्याच्यावरती जर आणि लढत राहणार. आता आयोगाकडे केस आहे, त्यांना आयोगाला आता त्यांच्यासाठी तुम्ही 25 घरं 50 घरं तुम्ही द्या, नाही तर पुढची लढाई आहे, परत हायकोर्ट जावं लागेल, परत कोर्टात जाऊ, परत आयोगाकडे जाऊ, नसेल तर सेंट्रल आयोग केंद्रीय आयोगाकडे जाऊ लागेल. म्हणजे अशी कुठली जगात कायदा आहे की जो मागासवर्गीयासाठी बदलता येत नाही. आणि कायद्याच्या बद्दल आम्ही बसतोय ना कायद्यामध्ये, आम्ही कायद्याच्या बाहेरचे काय बोलत नाही की आम्हाला द्या, आम्ही तुम्ही ज्या अटी घेतल्या त्या संपूर्ण अटीमध्ये आम्ही बसतोय. लॉटरीची आज उघडण्यात आलेली आहे, तुमच्याकडे घरं अवेलेबल आहे, घरांची किंमत आम्ही भरायला तयार आहोत, पैसे द्यायला तयार आहोत. मग अडचण काय न देण्यामागे, अडचण न देण्यामागे कदाचित मागासवर्गीय जात असते. अरे तुम्ही जर आम्हाला 2016ला तुम्ही सरळ जातीवाद करताय, 16 संस्थांना देऊन फक्त एकच संस्था सोडला का मागासवर्गीय का तुम्ही नाकारलं? त्या अधिकाऱ्यांना काय प्रोसेस दाखल होत नाही, मागासवर्गीय तुम्ही काय शासन करत आहे? आम्ही कायद्याच्या लढाई लढू करतोय. असा कुठला मोठा की यांना घरामध्ये फार मोठा आभार पोचले, कायदा सगळा कोलाप्स होईल, घटनेच्या बाहेर असा काय आहे का? सरळ आहे की मागासवर्गीय घरात तुमचीच पॉलिसी आहे, प्रत्येकाला आम्ही घरं मुंबईत देऊ, तुम्ही आम्हाला घर का देत नाही? आम्ही काय मेहरबानी करत नाही ना, तुम्ही आम्ही पैसे भरतोय आणि तुम्ही जाणीवपूर्वक त्रास देताय. आता हे जे अधिकारी जे बसलेले त्यांना जोपर्यंत धक्का लागत नाही, माझं म्हणणं आहे ज्या अधिकाऱ्यांवरती यांच्यावर पहिले केस दाखल करा. बघा काय सरळ सुद्धासाठी होतात की नाही, हे सगळे पुढ्या करतायत आणि यांना सांगायचं की जुना मॅटर आहे. आता अरे तुम्ही पण जुना मॅटर असताना तुम्हीच कायदे केले, तुम्ही ठरलं की 8 उघडा अडवकेट जनरल होतो त्याचा उपयोग ऐकायचं नाही. उपमुख्यमंत्री अजित दादांनी सांगितलं तेच मी म्हणाल की पण शेवटी मागासवर्गीय काय करायचं की अशा जातीचं हे सरकार असेल. आता माझं असं म्हणणं एकनाथ शिंदे फार मोठे लोकांच्या बाबतीत सांगते मी फार लोकांसाठी रात्री बेरात्री काम करणार आहे. मग आमचं त्यांना म्हणा की तुम्ही हे काय कायदेशीर काम तुम्ही करा ना, आम्ही तुमच्याकडे वेळ मागली, वेळ दिली जात नाही, वेळ ऐकून घेतलं जात नाही, मुख्यमंत्र्यांकडे वेळ दिली जात नाही. आम्हाला का म्हणजे मोदींना का पत्र लिहावं, पंतप्रधानांना राष्ट्रपतींना का पत्र लिहावं लागतं? आमची इच्छा आहे का तुमच्याशी सातत्याने भांडणच पाहिजे. जे कायद्यावर त्या चौकटीत बसेल, जे कायद्यात बसेल तेच त्यांनी करावं एवढीच माफक अपेक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त आमची काय अपेक्षा आहे की तुम्ही काय आणि कायद्यात बसल्यासारखंच आहे ना ते कायदा वेगळा काय मागासवर्गीयांसाठी एके बाजूला शासन तुमची मागासवर्गीयांसाठी आम्ही खूप काय करतो. आज तुम्ही बघा की गेल्या 20 वर्षापासून आम्ही शक्यतो प्रयत्न केला की मीडिया समोर येऊ नये, पण तो आज ती अशा आमच्या इथपर्यंत झाली. किती वर्ष आम्ही लढणार आहोत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो गेल्या 10 वर्षापासून खर्चाने केस मी लढतोय. मला माहिती आहे मागासवर्गीय लोकांची पैसे देण्याची आज स्वतःचे खर्च करायची ऐपत राहिली नाही. त्यांना घरं मिळवून देण्यात हा माझा शेवटचा हे आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत या संस्थेला जो पण निर्णय मिळाला, जो पण घरं मिळालं तुम्ही लढत राहणार. अशा पोलिसांनी किती खोट्या कंप्लेंट करू दे, असे किती आरोप होऊ दे, त्या आरोपाला भीक घालणारा मी नाही.
सातत्याने या मागासवर्गीय सुद्धा अन्याय झाला त्याच्यासाठी मी लढणार आहे, लढत राहील. फक्त तुम्ही सर्व पत्रकारांनी साथ द्या. जर ती आम्हाला सोडतं घरं मागे तर काही मागासवर्गीय ती घरं घेऊ शकते. आज जर तुम्ही जर म्हाडाचे घरात आपले मार्केट रेट केलं तर फारसा डिफरन्स जाणवत नाही. आणि आम्ही 20 वर्ष लढतो, 20 वर्ष आमचे पैसे गेले, 20 वर्ष काही लोकांसाठी काम केलेलं आहे. आज त्या मागासवर्गीयांनी का त्रास करावं? बरं, शासनाकडे आम्ही एकदा व्यक्तिगत भांडत आहे, शासनाकडे घरे आहेत ना आणि तुम्ही दिलेली आहेत, तुम्ही दिलेली असताना मग आम्हालाच का देत नाही? पण आमच्याकडे 20 वर्ष जो आमच्यावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायासाठी आम्ही 2007 जो रेट लावून ती आम्हाला गरज द्या. ही माफक मागणी आणि माफक मागणी मला यात फार मोठं कुठे आणलेलं आहे. 4 ते 40 घरं परत आल्यानंतर त्यांना सांगे मुंबई सभा बनवून द्या, सभा बनवून द्या, वेगवेगळ्या गटाच्या द्या की कोणाला 1 RK असेल, कोणाला LIT असेल, MIT असेल, HIT असेल, कुठलंही घर द्या की जे सामान्य माणसाला परवडेल. आता सामान्य माणसाला मुंबईत घर देणं कठीण झालंय आणि एका बाजूला आम्ही जोरजोरात बोलतो मराठी माणसाला घर नाही, घरात नाही, काय नाही. अरे हे जे आहे तर त्याला याच्या पुढे जर शासनाने सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये काही गरीब OBC असेल, गरीब मराठा असेल तरी त्यांना आम्ही घर द्यायला तयार. आणखी याच्या पुढे आम्ही काय केलं पाहिजे? आता किंमत किती आहे माडाच्या घराची? माडाच्या घराची उभ्या वाईट किंमत आहे आणि ते म्हणून आम्ही 2007 त्यांनी ठरवू द्या ना. घराची किंमत तुम्हाला माहिती आहे प्रत्येक लॉटरीमध्ये काय हे केलं जातं. आम्हाला जे काही घरं असतील ती तयार मुंबईतली ती 50 घरं द्यावी. 2007च्या नियमाच्या शासनाच्या निर्णयाप्रमाणे ती घरं द्यावी हा आमचा 2 मुद्दा आहे. आणि ती मागासवर्गीय देण्यात यावी. जर त्यांना असं वाटत असेल की याच्यामध्ये OBC काही लोक आहेत, काही लोक म्हणजे प्रथम कॅटेगरी पण UBC मध्ये अदर याचे असतील, इकॉनॉमिकली बॅकवर्ड असतील, कुठल्या त्यांना देखील आम्ही देऊ ना. मोफत घराची मागणी करा. आमचं म्हणजे घर आहे माझं. तुमचा 20 वर्षाचा संघर्ष आहे बघा ना. 14 ते आज 31 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यावेळी 4 लाखाला घर होतं 20 वर्षापूर्वी. हा आमचं तेच म्हणणं सांगतो मी. छोटे छोटे 4-5 लाखाची प्रतीक्षा नगरला घरी मिळायची. आठवतं प्रतीक्षा नगरला तुम्हाला एक सांगतो आम्ही त्याला एक बिल्डिंग पहिली एकच बिल्डिंग होती किती LIG बोलायचं तिला. तर ती बिल्डिंग आम्ही त्यावेळेस मागितली होती की बाबा आता आमचे एवढे मेंबर आहेत ना आम्हाला एक मोठी बिल्डिंग द्या, आम्ही ते पैसे देऊ. शासन आम्हाला तेच म्हणतं की तुम्हाला म्हणजे आम्ही काय गुन्हा केला की आम्हाला घरं एवढी अवेलेबल होती. शासन घर बोलून घरं देत होती आणि त्यावेळेस प्रपोज सोसायटीला कुठल्याच प्रकारचा कायदा लावून तुम्ही फक्त एखादा अर्ज करायचा की आमचे राहणार आमच्या बरोबर तुम्हाला किती लोकांना मिळेल. आमच्या बरोबर त्यांनी ब्रिज गल्लीच्या लोकांना दिली, आमच्या बरोबर सेल टॅक्स वाल्यांना दिली, आमच्या बरोबर पोलीस डिपार्टमेंटला दिली, 300 घरं पोलीस डिपार्टमेंटला दिली, JJला दिली, सगळ्यांना दिली. फक्त आणि फक्त मागासवर्गीयांना दिली. म्हणजे तुम्ही सगळ्या स्तरातल्या लोकांना घरं दिली, फक्त मागासवर्गीयांना दिली नाही. याचंच कारण तुम्हाला मागासवर्गीय घरं द्यायची नसेल तर तुम्ही आतापर्यंत आम्हाला तो त्रास दिलाय ना. त्या आमच्याकडे होत्या सगळ्या संस्था. आमच्याकडे त्यावेळेस विक्रेकर भवनच्या संस्था होत्या, पोलीस डिपार्टमेंट होत्या, नर्सेस होत्या, देश होत्या, पोलीस डिपार्टमेंट होतं आणि बाकी छोट्या मोठ्या त्या लोक होते त्या प्रत्येकाला घरं दिली. म्हणून सांगतो 16 लोकांना घरं दिली. त्यामुळे एकच संस्था अशी त्याने घरं दिली आणि आम्ही प्रूव्ह केले शासनाला. त्यांनी तुम्ही तुमचेच पत्रक आहे तुम्हाला दाखले बघा प्रूव्ह केले. त्याच्यात आमची मागणी काय की बाबा यांना दिली का तसंच द्या आणि जुन्या नीटप्रमाणे द्या. आता हे बघा कुठली पक्ष असेल मागासवर्गीय पण इच्छा आहे का मागासवर्गीयांना मला आम्ही वेगळं काय तुम्हाला आता तुम्ही सगळं मला सांगा आम्ही वेगळं काय केलं की तुम्ही काय आम्ही जे बोलतो जे केलं ते द्या. म्हणजे आज त्यांची ती मानसिकता आहे. मी तुम्हाला त्यावेळेस देखील बोलतो आम्ही घरं देऊ पण अधिकारी काय करतात सर हे कायद्यात बसत नाही 2000 असल्यामुळे देत आहे झालं काही तिथपर्यंत जाते. इथून अध्यक्ष काहीतरी सांगतात तरी सगळे परत आम्ही दिवस येतो परत सुरू आम्ही परत ABC करतो. परत हायकोर्टात त्यांना सांगले की यांना कमीत कमी ऑन द ग्राउंड बेसिस द्या. साहेब 2016चा जे आहे ते आम्हाला नवीन जिल्ह्याला मांडण्याचा म्हणजे जो असतो मान्य केला. अरे पण आम्ही 2004 पासून म्हणतोय ना. बरं ती ऍक्ट तुम्ही रद्द केली मग आणखी काय कोणाला सांगितलं पाहिजे जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या प्रॉपर कानावरती कारण कसं आहे की या संदर्भातली अपूर्ण माहिती जाते अधिकारी खोटी माहिती देतात आणि मग ते त्या केल्या जात की देता येते. मग आम्हाला परत तेच सुरू की परत पहिल्यापासून ABCD की नाही असं होतं हे झालं काहीच काय. म्हणजे आमचं असं म्हणणं की साधारणतः जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला 5 मिनिटासाठी आमच्या सभासद किंवा एकनाथ शिंदेनी आम्हाला वेळ दिला तर आम्ही आमचं म्हणणं मांडू ना आणि त्यांना प्रूव्ह करू की काय अडचण सांगा ना याच्यामध्ये न देण्यामागे अडचण काय. समजा तुमच्याकडे घरं उपलब्ध आहे तुम्ही मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री राहिला तुम्ही रामशूर आहात तुम्ही सगळीकडे ते सांगत होता की आतापर्यंत बदलाची कामं लोकांची गेलेली आहे मी मागासवर्गीय अतिशय पॉझिटिव्ह आम्ही काय गुन्हा केला आम्ही मागासवर्गीय संघटनेसाठी गेल्या 20 वर्षापासून लढतोय भांडतोय
चूक असताना घडतोय, मग आमच्या पाठवर तरी हा टाका ना की बाबा ही जी तुमची कायद्यात पूर्ण क्रिया देऊन टाकायचं आणि शासनाला सांगा की बाबा वाढवायला सांग प्राधिकरण माडा इम्प्लिमेंट ठरवून की माडाचे नाव डिस्ट्रिब्युटर त्यांना फक्त घर देण्याचा अधिकार आहे. त्यांना सांगितलं बाबा यांना जे काय 50 घरं द्या 2007च्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांचं अभिनंदन करून त्याचा संस्कार घेऊन त्यांना डोक्यावर घेऊ. मागासवर्गीयांना तुम्ही त्या मुंबईच्या बाहेर तरी जाऊ नका, मराठी माणसाला तरी बाहेर जाऊ नका. त्याच्यामध्ये तथ्य नसतं. तुम्ही काय करता बाबा कंप्लीट क्लोज करता, त्याला माहिती आहे. पण सर हा आम्ही त्या पोलिसांना मी खूप समजलं बाबा की मी वकील आहे, मी तिथलं लॉयर आहे, तुला एवढा इंटरेस्ट काय याच्यामध्ये आहे की जे आर्थिक आणि सोशल हे मॅटर आहे, सिव्हिल मॅटर आहे, सिव्हिल मॅटर. मग तुम्ही ह्या सिव्हिल मॅटरला एवढं काय त्रास देत आहे लोकांना, काय गरज आहे, तू कशासाठी करतोस, काय तुला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. ही सिंपल गोष्ट आहे की तुम्ही आम्ही बसून एका मिनिटात आता ज्या केली पण त्याला समजा एखादी तक्रार केली तुम्हाला मॅडम याच्यामध्ये काय होत आहे ते म्हणतात बाबा हे तुमचं सिव्हिल मॅटर तुम्ही बोलताचा काय काय. माझा स्वतःचा अनुभव, माझे एकाकडे पैसे विचारते मला सांगता साहेब सिव्हिल मॅटर, मला माहिती आहे सिव्हिल मॅटर, पण मी टेस्टसाठी अर्ज केला, पण तुम्ही त्याला एवढ्या ट्रीट का करताय. आणि PSI म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि 9 तक्रारी केलेल्या आहेत मी, 9 लेखी, एकही तक्रारीची दखल घेतली जाते. म्हणजे याचा आता शासनाचा दबाव असेल नसेल तो नाही. म्हणजे तुम्ही मागासवर्गीय संस्थेला बदनाम करण्यासाठी तुमची जी यंत्रणा आहे समजा असेल आणि मला त्याचा काही फरक पडणार नाही, होत आहे ना सर, सच होत आहे. त्याला तुम्ही सर काय होतं संस्थेला काय हे नाही, त्यामुळे आम्ही कोणाची मी घालत नाही घालणार आहे सातत्याने लढलो. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.